सो हॅलो 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 एव्हरीवन, कशा आहात सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, सरकारी नोकरी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. आणि ही जी नवीन पोस्टिंग आहे आपली, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे NICL या जॉब पोस्टसाठी. कारण NICL ने नुकतंच एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. याची शॉर्ट नोटीसचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की एक शॉर्ट नोटीस यांनी ऑलरेडी दिली होती की आणि सांगितलं होतं की 17 तारखेपासून याचे फॉर्म सुद्धा सुरू होतील. म्हणून काल एक ऑफिशियल नोटिफिकेशन आली ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की नंबर ऑफ पोस्ट जे आहेत हे आहेत 500 असिस्टंट पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय काय आहेत याला डिटेल्स मध्ये आपण बघूया. ज्याच्यामध्ये सिलेबस, एक्झाम पॅटर्न मध्ये काही चेंजेस आहेत का, फी स्ट्रक्चर किती आहेत, सॅलरी तुम्हाला किती मिळेल, हे सर्व इच अँड एव्हरी डिटेल्स आय विल एक्सप्लेन इन द डीप. सो watch the video till the end so that you will get the complete information about this job post. Okay, so let's start. Okay, तर सांगितलं मी तसंच आता सांगितलं होतं की रिक्रुटमेंट टोटल आहे 500 असिस्टंट पदासाठी. 16 डिसेंबर म्हणजे आज हा व्हिडिओ, आज ही नोटिफिकेशन आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलं आहे स्टेट वाईज जॉब वॅकन्सीज की कोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सीज सांगितलेल्या आहेत. तर जर आपण बघितलं महाराष्ट्रासाठी, तर महाराष्ट्राला याच्यामध्ये मिळालेले आहेत टोटल, हा बघा, हा आहे 18 नंबर महाराष्ट्राचा ब्लॉक, जिथे आपली ऑफिशियल लँग्वेज मराठी दिलेली आहे. ओपन कॅटेगरी SC कॅटेगरीला आहे 23 वॅकन्सी, ST साठी आहे 8, EWS साठी आहे 1 कॅटेगरी. एकदा मला चेक करून घ्या तुम्ही वरती काय आहे. ओके, OBC EWS. तर SC साठी आहेत इथे टोटल 23. अनफॉर्च्युनेटली इथं OBC साठी फक्त एकच वॅकन्सी आहे आणि EWS साठी आहेत 11 वॅकन्सीज. जनरल कॅटेगरीला आहे 62, 105 टोटल आकडा आहेत या कॅटेगरीचा. तर इथे कुठे ना कुठे दुःख असेल आपल्या OBC बहीण भावांसाठी, बंधू भगिनींसाठी, की वॅकन्सीज OBC विद्यार्थ्यांना खूप कमी आहेत, म्हणजे नसल्यासारखीच आहेत, एकच वॅकन्सी आहेत. पण तरी तुम्ही हार न मानता जनरल कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता आणि तुमचं जिद्द आणि तुमची चिकाटी आणि तुमचं हार्डवर्क, प्रिझर्व्हरन्स याच्या बेसवर तुम्ही या 62 मध्ये सुद्धा येऊ शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर जे बेसिक डिटेल्स आपल्याला सांगितलेले आहेत ते आहेत ऑनलाईन अप्लिकेशन सर कधीपासून सुरू होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं रजिस्ट्रेशन जेव्हापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल, अप्लिकेशन सुरू झालेलं असेल 17 डिसेंबर पासून तर 1 जानेवारी पर्यंत याचे फॉर्म भरणं सुरू राहतील. जवळपास तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी हा फॉर्म भरण्यासाठी मिळणार. याची टियर 1 एक्झामिनेशन हे होणार आहे 27 जानेवारी 2025 ला. तारीख लक्षात असू द्या, 27 जानेवारी 2025 मंडे येणार. तर हा वीक डे मध्ये येतोय एक्झाम. टियर 2 ची जी एक्झामिनेशन आहे ती आहे 2 मार्च, हा संडे येणार. त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर, दोन्ही एक्झामच्या 7 दिवसा अगोदर याचा दोन्ही एक्झामचं ऍडमिट कार्ड येऊन जाईल. ज्यांचं प्रिलिम्स आहे त्यांचं आणि जे प्रिलिम्स क्रॅक करून मेन साठी जातील त्यांचं सुद्धा 7 दिवसा अगोदर कॉल लेटर, ऍडमिट कार्ड येऊन जाईल. तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी यांनी दिली आहे साईट www.newindia.co.in. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच मोडने हे अप्लिकेशन स्वीकारत नाही असे यांनी स्पेशली इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर मी फॉर्म भरू शकतो का? The candidate who qualify in the pre-recruitment test, preliminary and main examination will be further shortlisted for regional language test. म्हणजे एक लोकल लँग्वेज टेस्ट सुद्धा याच्यामध्ये आहे. सॉरी, आता बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत. प्लीज नोट दॅट द एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पेसिफाइड आर द बेसिक क्रायटेरिया फॉर अप्लाइंग फॉर द पोस्ट. At the time of regional language test, the candidate must necessarily produce the relevant document. म्हणजे 10वी 12वी सेम नोटिफिकेशन आहे SBI क्लर्क सारखी. जर तुम्ही SBI क्लर्कचा नोटिफिकेशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आणि हे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी
आपल्याला पाहिजे 10वी 12वी मध्ये असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची गरज नाही, हे याच्यामध्ये सांगितलंय. कोण कोण अप्लाय करू शकतं, तर जे भारताचे नागरिक आहेत, नेपाळचे आहेत, भूतानचे आहेत, त्यानंतर रेफ्युजीज आहेत, टिबेटियन रेफ्युजीज आहेत, हे सर्व याला अप्लाय करू शकतात. त्यानंतर सांगितलं आहे आपल्याला एजचा क्रायटेरिया. तर एज क्रायटेरिया हा 1 डिसेंबर 2024 पर्यंतचा कन्सिडर केला जाईल. तर 2024 पर्यंतचा एज क्रायटेरिया असेल तर मिनिमम कमीत कमी तुमचं वय पाहिजे 21 वर्ष आणि जास्तीत जास्त वय पाहिजे 30 वर्ष. कोणत्या तारखेला, तर 1 डिसेंबर 2024 ला. याच्यानंतर डिपेंडिंग ऑन युअर कास्ट तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा मिळतं. जसं एसटी आणि एसटी विद्यार्थ्यांना या 30 वर्षानंतर 5 वर्ष म्हणजे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅन, डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन यांना 3 वर्षाचं, 45 पर्यंत ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर विडो, डिवोर्स वुमेन अँड वुमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हु हॅव नॉट रिमॅरिड अगेन, ज्यांचं परत लग्न केलं नाही तर असे यांना 5 वर्षाचं आहे. आणि जे ऑलरेडी एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा 5 वर्षाचं इथं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर इथे काही नोट दिले आहेत याच रिलॅक्सेशनच्या अकॉर्डिंग. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे सुद्धा 1 डिसेंबर नुसार कन्सिडर केला जाईल, 1 डिसेंबर पर्यंत कन्सिडर केला जाईल. अ कॅन्डिडेट मस्ट पोजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन, कोणत्याही फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी आपल्या युजीसीच्या नॉर्म्स नुसार यायला पाहिजे. द कॅन्डिडेट शुड हॅव पास इन इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन एसएससी किंवा एचएससी किंवा इंटरमिजिएट किंवा ग्रॅज्युएशन लेवल. Also, candidate should possess certificate in proof of passing in qualifying examination 1 डिसेंबर 2024. तुम्ही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट दाखवत असाल तर तुम्ही या एक्झामसाठी पात्र आहात, तुम्ही क्वालिफाय तुम्ही करू शकता. फायनल इयरचे विद्यार्थी जे आहेत ज्यांचा रिझल्ट अवेटेड आहे तर ते अप्लाय करू शकतात का? हो, तुम्ही करू शकता. बट द केस इज दॅट की तुमचं 1 डिसेंबर 2024च्या अगोदर कुठे ना कुठे कॉलेजची वेबसाईट, युनिव्हर्सिटीची वेबसाईट कुठे ना कुठे तुमचा रिझल्ट फायनल रिझल्ट आलेला असेल तर. नंतर नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ द स्टेट और युनियन टेरिटरी अगेन्स्ट द वॅकन्सीज फॉर विच अ कॅन्डिडेट विशेस टू अप्लाय इज इसेन्शियल. तुम्ही जर महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी, एमपी साइडने मध्य प्रदेश मधून अप्लाय कराल तर तुम्हाला हिंदी, अशी जे पण रिजनल लँग्वेज आहे पर्टिक्युलर स्टेटची ती लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे जे इम्पॉर्टंट गोष्ट मला वाटतं जे तुमच्यासोबत मी शेअर करू शकतो, हे तर डॉक्युमेंट्स बद्दलचे आहेत. त्यानंतर आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटना ज्यांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग एकदा ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये प्रोव्हाइड केला जाईल बाय द कंपनी. नंतर इम्पॉर्टंट वन तो असतो सिलेक्शन प्रोसेस. सर सिलेक्शन प्रोसेस याची कशी आहे? तर सिलेक्शन प्रोसेस ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड देन मेन एक्झामिनेशन अशा 2 याच्यानंतर होणार. आणि जे पण शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी रिजनल लँग्वेज टेस्ट सुद्धा आहे फायनल सिलेक्शनच्या लिस्ट येण्या अगोदर. आता सर मग प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये काय आहे? जो आपला बँकिंगचा पॅटर्न असतो सेम पॅटर्न इथे आहे. इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी. 35 क्वेश्चन आहे क्वांट, 35 क्वेश्चन आहे रिझनिंग आणि 30 क्वेश्चन आहे इंग्लिश. सेशनल टायमर असतो 20-20 मिनिटाचा. टोटल 1 तासाचा पेपर राहील. इंग्लिशचा सेक्शन तुम्ही इंग्लिशमध्येच द्यायला हवा. इंग्लिश आणि हिंदी असे 2 भाग तुम्हाला किंवा 2 लँग्वेज मध्ये तुम्ही क्वांट आणि रिझनिंग अपियर करू शकता. याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्वालिफाईंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते कंपनी ऍट द टाइम ऑफ द रिझल्ट डिक्लेरेशन ठरवतील. सध्या त्यांनी त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली नाही. त्यानंतर सर
जे प्रिलिमिनरी क्रॅक करेल ते जाईल मेन्स एक्झामिनेशन साठी. मेन एक्झामिनेशन ही 250 मार्क्सची होणार आहेत. 2 अवरचा टाइम राहील आणि 5 सेक्शन मध्ये याला डिवाइड केलेलं आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, रिझनिंग आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, कम्प्युटर नॉलेज आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. इंग्लिशचे 40, रिझनिंग 40, इंग्लिश, रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. प्रत्येक सेक्शन हा 40-40 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक सेक्शन साठी 50 मार्क्स आहेत. 30 मिनिट इंग्लिशला, 30 मिनिट रिझनिंगला, 30 मिनिट क्वांटला, 15-15 मिनिट जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेजला. या प्रकारे याचं डिवायडेशन आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल राहतील 200. टोटल मार्क्स आहे 250. 2 तासाचा पेपर म्हणजे 120 मिनिटाचा पेपर राहील. सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, निगेटिव्ह मार्किंग डेफिनेटली इथे आहे. 1/4 तुमचं निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये राहील. 1/4 निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये राहील. नंतर इथे एक गोष्ट दिली आहे आणखी, प्लीज नोट दॅट द कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू अपियर फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन. पेपरला जाताना आपल्याला ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आहे, प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला एक त्याची झेरॉक्स सुद्धा घेऊन जायची आहे. जे आपला रेग्युलर तुम्हाला माहिती आहे, पासपोर्ट फोटो न्यावा लागतो, ऍडमिट कार्ड न्यावं लागतं आणि त्याच्यानंतर एक आपलं ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स आपल्याला घेऊन जावं लागतं. रिजनल लँग्वेज टेस्ट मध्ये काय होणार सर? तर रिजनल लँग्वेज टेस्ट हे ऍट सिलेक्टेड सेंटर, यांच्या सेंटरवर जाऊन तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट द्यावं लागेल. द नेम अँड ऍड्रेस ऑफ द सेंटर, टाइम अँड डेट ऑफ दिस टेस्ट विल बी इन्फॉर्म टू द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ऑन अवर वेबसाईट. जे पण विद्यार्थी मेन्स क्रॅक करेल त्यांना रिजनल लँग्वेज टेस्ट साठी बोलवलं जाईल. त्याचा डेट, व्हेन्यू, टाइम, सेंटर हे सर्व कंपनीकडून सांगितलं जाईल. नंतर ते नंतरची प्रोसेस. नंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ऍट द टाइम ऑफ रिजनल लँग्वेज टेस्ट. तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत? तर त्यासाठी आहेत ऍडमिट कार्ड, सिस्टीम जनरेटेड तुमचं फॉर्मचा फोटो, डेट ऑफ बर्थ, ओरिजिनल अँड फोटोग्राफी ऑफ फोटो आयडेंटिटी प्रूफ, मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, ओबीसी कॅटेगरी असाल तर बिलॉंग टू द क्रिमिनल सर्टिफिकेट, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. आणखी काही अदर डॉक्युमेंट्स आहेत, पण हे सर्व गोष्ट आहेत मेन्स क्रॅक झाल्यानंतरची. सो हा राईट टाइम नाही आहे ते डिस्कस करणार. एक्झामिनेशन सर सेंटर्स कोणते आहेत? तर हे वेगवेगळे सेंटर्स आहेत. जर तुम्ही अप्लाय करत असाल महाराष्ट्रामधून, जे आपले नॉर्मल वाले सेंटर असतात ते सर्व सेंटर्स याच्यामध्ये आहेत. जसं अमरावती, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई. आणि मेन्स साठी जे सेंटर आहेत ते आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर पुणे. तर हे सेंटर लक्षात असू द्या. त्यानंतर सर फीज किती आहेत? तर फॉर्म भरण्याची एक फीज सुद्धा आहे आणि फीज आहे आपल्याला भरायची आहे फीज 17 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत. जर तुम्ही SC, ST, PWD किंवा EWS एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फीज आहे ते 100 रुपये आणि ओबीसी, जनरल, EWS कॅटेगरी असेल तर त्यांच्यासाठी फीज आहे 850 रुपये. अप्लाय कसं करायचं? यांच्या वेबसाईटला जायचं, अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं, पेमेंट ऑफ फीज करायचं आणि जे पण तुमचे लेफ्ट थंब आहे, सिग्नेचर आहे, फोटोग्राफ आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करावं लागतं. आणि ऍज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की तुम्हाला फॉर्म भरण्यात कोणताही त्रास होत असेल, तुम्हाला सिस्टीम पाहिजे असेल, एक कम्प्युटर पर्सन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला या, दडानगर ब्रांचला या, दाते कॉलेज ब्रांचला या यवतमाळला. तिथे आमची संपूर्ण टीम तुम्हाला थ्रू आउट द प्रोसेस, थ्रू आउट द फॉर्म फिलिंग हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला 100% हेल्प करेल. नंतर हे आहे याच्यामध्ये डिक्लेरेशन. डिक्लेरेशन व्यवस्थित लक्षात ठेवा काय तुम्हाला भरायचं आहे. हे हँड रिटन डिक्लेरेशन आहेत. नंतर अप्लिकेशन प्रोसेस आहे, तुम्ही फॉर्म कसा भरायला पाहिजे, फीज कुठे भरायला पाहिजे, कशी भरायला पाहिजे,
त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोडिंग. आणि ऍट द लास्ट आहे प्रोबेशन पिरियड. प्रोबेशन पिरियड सांगितलं यांनी, द न्यूली अपॉइंटेड एम्प्लॉई विल बी प्रोबेशन फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ 6 months. SBI क्लर्कचा आपण व्हिडिओ बघितला होता थोडा वेळ अगोदर, त्याच्यामध्ये सुद्धा 6 महिन्याचे ड्युरेशन आहे. बिफोर द प्रोबेशन पिरियड कम्स टू एन एंड, the performance of newly recruited employee will be evaluated and the probation period of those employee whose performance fails to meet the company expectation may be extended. म्हणजे इथं तुम्हाला काढून टाकलं जात नाही, तर त्यांचा जो प्रोबेशन पिरियड असतो 6 महिन्याचा, तो आणखी 3 महिने 4 महिने किंवा 6 महिन्यांना आणखी वाढवला जाऊ शकतो. नंतर candidate resign from the company during the probation period and candidate whose service are terminated by the company during the probationary period shall be liable to pay the amount equal to the salary paid and an amount of 25,000 towards partial cost of training. जे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, जर तुम्ही कुठे अदर जागी जॉईन होत असाल प्रोबेशन पिरियड खतम व्हायच्या अगोदर, तर तुम्हाला 25,000 रुपयाचं एक अमाऊंट कंपनीला पे करावं लागतं. अँड द लास्ट इज इमॉल्युमेंट्स अँड द बेनिफिट्स. सर सॅलरी, सर इम्पॉर्टंट हे आहे की सॅलरी किती मिळेल. तर इथे तुम्हाला बेसिक पे सांगितलं आहे 22,405. सर्व अलाउन्सेस मिळून हे चाललं 62,265. जवळपास इन हँड सॅलरी तुम्हाला 40,000 रुपये पर मंथ येणार. इनिशियल इन द मेट्रो सिटी. Other allowances may vary depending upon the place of posting. Apart from allowances, other benefits such as lump sum, domiciliary medical benefits, membership of group medical policy, reimbursements of hospitalization expenses, leave travel subsidy, staff welfare schemes would be as per the rule of the company. या 40,000 व्यतिरिक्त काही आणखी बेनिफिट्स आहेत, या प्रकारे हे तुम्हाला मिळेल. म्हणजे एक चांगला इन हँड सॅलरी तुमच्या हातामध्ये येऊ शकतं. ओके, तर हे झालं. आय डोंट थिंक याच्यानंतर काही इम्पॉर्टंट असेल. ओके, ही झाली आपली नोटिफिकेशन. जर तुम्हाला याच्यामध्ये काही पण इन्फॉर्मेशन हवी असेल, फॉर्म भरताना जर तुम्हाला